पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये। आठवडाभराची स्वयंपाकाची पूर्व तयारी करताना आपण त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट हमखास बनवून ठेवतो। पण तुम्हाला माहिती आहे का, हीच अद्रक लसूणची पेस्ट बनवताना अद्रक आणि लसूणचं योग्य प्रमाण असणं खूप महत्त्वाचं आहे। तर एक सांगू का तुम्हाला की ही अद्रक लसूणची पेस्ट आहे ना, आत्ताचीच नाहीये, फार पूर्वीपासूनची आहे। पण आता फक्त आपण ही नुसती अद्रक लसूणची पेस्ट बनवून ठेवतो, पण पूर्वीच्या काळी ही अद्रक लसूणची पेस्ट बनवताना यामध्ये काही सिक्रेटली पदार्थ ऍड केले जायचे आणि पदार्थ जेव्हा बनवायचे त्यामध्ये ही फक्त अद्रक लसूणची पेस्ट घालायचे आणि बाकीचे सगळे आपले जगभरीचे मसाले त्याच्यामध्ये ऍड केले जायचे तरी पण अगदी पदार्थ रुचकर व्हायचा पहा। मग तो स्वयंपाक आपल्या घरातला का असाना, एखाद्या ऑर्डरचा असाना किंवा एखाद्या पूजेचा समारंभामधला का असाना किंवा एखाद्या लग्न समारंभामधला का असाना, असा कोणत्याही पद्धतीच्या स्वयंपाकामध्ये ही सिक्रेटली अद्रक पेस्ट अशा पद्धतीने बनवून त्यामध्ये ही पेस्ट ऍड केली जायची की या पदार्थाला अगदी रुचकर असं चवेचं स्वादिष्ट असा तो पदार्थ व्हायचा पहा। तुम्हाला ही पेस्ट अशा पद्धतीने बनवली जाते ही व्हिडिओ संपूर्णपणे पाहिल्यावरती मला कमेंट करून नक्की कळवा। पण हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले YouTube चॅनल @तृप्ती मिरेकुक या ब्लॉगवरती। सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल, अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते। आज आहे 27 मे 2025, मंगळवार आहे। आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करून ठीक वेळ न दवडता आपण आपल्या डायरेक्टली रेसिपीकडे वळूयात आणि बनवूयात स्वयंपाक घरामध्ये आठवडाभराची पूर्व तयारीमध्ये बनवली जाणारी योग्य प्रमाणबद्ध अशी ही अद्रक लसूणची पेस्ट कशा पद्धतीने बनवली जाते। तर चला रेसिपीला सुरुवात करू। हे अद्रक आहे, अशा पद्धतीने हे सर्व अद्रक आपण स्वच्छ करून घेतलेले आहे, पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे, सर्व माती काढून घेतलेली आहे, काढून टाकलेली आहे। मस्त आता असं हे स्वच्छ अद्रक झालेलं आहे आपलं। आता हे अद्रक कशा पद्धतीने झटपट स्वच्छ करायचं ह्याचा डिटेल व्हिडिओ मी आपल्या YouTube चॅनलवरती पोस्ट केलेला आहे। ओके, तर पहा आपण अशा पद्धतीने अद्रक असं स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि हे साला सकट अद्रक घेतलेलं आहे। पहा, साला सकट अद्रक घ्यायचं आहे, अद्रकची स्किन काढायची नाही। ओके, इथे अद्रक घेतलाय, इथे लसूण घेतलाय, तसेच धणे आणि जिरे। धणे 2 टेबलस्पून, जिरे 1 टेबलस्पून घेतलेला आहे। पूर्व तयारीमध्ये ही अद्रक लसूणची पेस्ट बनवताना अद्रकचं प्रमाण आणि लसूणचं प्रमाण किती घ्यायचं आहे हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगते। गॅस सुरू करून गॅसवरती छोटीशी कढई ठेवायची आणि त्यामध्ये हे धणे आणि जिरे चांगले असे चटचट वाजेपर्यंत चांगले भाजून घ्यायचे आहे, ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच प्रमाणबद्ध नवनवीन रेसिपी शिकायची असतील तर आपले YouTube चॅनल @तृप्ती मिरेकुक या ब्लॉगला लाईक शेअर सबस्क्राईब करा। तर पहा इथे छान आपले हे ड्राय रोस्ट झालेले आहेत धणे आणि जिरे। आता गॅस बंद करायचा आहे आणि हे धणे जिरे थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। धणे घेतलेले आहेत 2 टेबलस्पून आणि जिरे घेतलेला आहे 1 टेबलस्पून। मिक्सरचं भांडं घ्यायचंय, त्यामध्ये हा लसूण आहे, हा लसूण ह्या मिक्सरच्या भांड्यात घालायचा आहे। त्याच्यामध्ये लसूण, ही अद्रक लसूणची पेस्ट बनवताना पटकन असं अद्रक चांगलं बारीक व्हावं, चांगली पेस्ट व्हावी म्हणून यामध्ये अशा पद्धतीने कटिंग करून हे अद्रक यामध्ये घालायचं आहे। अशा पद्धतीने सर्व अद्रक आपण चिरून असं हे मिक्सरच्या भांड्यात घातलेलं आहे। आता आहे ना काळी मिरी पावडर घालायची आहे। आता इथे माझ्याकडे काळी मिरी अखंड नाही म्हणून मी इथे काळी मिरीचा वापर करत आहे, काळी मिरी पावडरचा वापर करत आहे। जर अखंड काळी मिरी असेल तर अखंड काळी मिरी 1.5 टेबलस्पून घ्यायची आहे आणि जर काळी मिरीची पावडर वापरत असाल तर काळी मिरी पावडर 1 टेबलस्पून ह्याच्यामध्ये घालायची आहे। नंतर याच्यामध्ये अर्धा टेबलस्पून मीठ घालायचं आहे। आता यामध्ये हे ड्राय रोस्ट करून थंड झालेले धणे आणि जिरे याच्यामध्ये घालायचे आणि पाणी न घालता ही संपूर्ण पेस्ट मिक्सरला एकदम स्मूथली पेस्ट करून घ्यायची आहे। पाणी अजिबात घालायचं नाही आहे, पाणी न घालता ही अद्रकची पेस्ट मिक्सरला फिरवून घ्यायची आहे। तर पहा अशा पद्धतीने
ही स्मूथली अशी अद्रक लसूणची पेस्ट आपण मिक्सरला चांगली अशी फिरवून घेतलेली आहे। ही अद्रक लसूणची पेस्ट एका घट्ट झाकण बंद काचेच्या बरणीमध्ये ही अद्रक लसूणची पेस्ट आपण फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकतो। आता ही जी आपण अद्रक लसूणची पेस्ट आपण जी बनवून घेतलेली आहे, बनवून ठेवलेली आहे स्वयंपाकाच्या पूर्वतयारीमध्ये, ही 10 दिवसासाठी ही अद्रक लसूणची पेस्ट आपण छान अशी बनवून ठेवलेली आहे। आता ही अद्रक लसूणची पेस्ट बनवताना अद्रक आणि लसूणचं प्रमाण योग्य असणं हे खूप महत्त्वाचं आहे। तर आता अद्रक लसूणचं प्रमाण किती घ्यायचं, तसेच ही अद्रक लसूणची पेस्ट कोणकोणत्या पदार्थामध्ये आपण वापरू शकतो हे सुद्धा मी आता तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे। पण अशा पद्धतीने आपली ही स्वयंपाकाच्या पूर्वतयारीमधली अद्रक लसूणची पेस्ट आपली तयार झालेली आहे। ही अद्रक लसूणची पेस्ट आपण व्हेज नॉनव्हेज रेसिपींसाठी तर वापरू शकतो, तसेच ही अद्रक लसूणची पेस्ट आपण जेव्हा सामोसे बनवतो, आपण जेव्हा वडापाव बनवतो, आपण जेव्हा वड्या बनवतो, मग त्या वड्या कोथिंबिरीच्या असू देत किंवा आळू वड्या असू देत, ह्यामध्ये सुद्धा आपण ही अद्रक पेस्ट वापरू शकतो। हो वायटी फॅमिली, ही अद्रक पेस्ट आपण सामोस्यामध्ये तसेच वडापाव बनवताना आणि कोथिंबिरीच्या आणि आळू वड्यांमध्ये सुद्धा वापरू शकतो। पहा, जे मार्केटमधले जे सामोसे असतात, आपण जेव्हा सामोसे विकत घेतो खातो, तसेच जे आपण वडापाव मार्केटमधले आणून खातो, तसेच जे आपले कोथिंबिरीच्या वड्या आळू वड्या आपण जेव्हा मार्केटमध्ये खातो, तेव्हा आहे ना आपल्याला त्याची चव आहे ना, टेस्ट आहे ना एक वेगळी लागते, पण त्याच टेस्टचे आपण घरी बनवायला पाहतो पण तसे बनत नाही, पण त्याच्यामध्ये हीच पेस्ट ॲड केली जाते। तर पहा वाईट फॅमिली, अशा पद्धतीने ह्या सर्व पदार्थांचं म्हणजे अद्रक लसूण तसेच त्याच्यासोबत काळी मिरी, म्हणजे काळी मिरीची पावडर, आता माझ्याकडे काळी मिरी अवेलेबल होती म्हणून आता माझ्याकडे काळी मिरीची पावडर अवेलेबल होती म्हणून मी त्याच्यामध्ये ऍड केली ती, नाही तर काळी मिरी सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ऍड केली तरी चालू शकते। म्हणजे काळी मिरीची पावडर, अद्रक लसूण तसेच जिरे आणि धणे हे पदार्थ ऍड करून आणि मीठ हे पदार्थ ऍड करून अशा पद्धतीने तुम्ही जर ही अद्रक लसूणची पेस्ट घरामध्ये बनवून ठेवली ना स्वयंपाकाच्या पूर्वतयारीमध्ये, तर पहा अगदी उत्कृष्ट अशी ही तुमचे रेसिपीज पदार्थ सर्व असे पदार्थ बनले जातील। पहा म्हणजे बाकीचे पण असे पदार्थ, म्हणजे मग तुम्हाला आठवडाभराच्या तयारीमध्ये बाकीचे मसाले काही बनवण्याची गरजच पडणार नाही, फक्त तुम्ही ही घरामध्ये फक्त अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही अद्रक लसूणची पेस्ट अशा योग्य प्रमाणबद्ध साहित्यासोबत तुम्ही बनवून ठेवा। पहा प्रत्येक पदार्थ हा तुमचा रुचकरच होईल। आता आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की अशा पद्धतीने तुम्ही ही पेस्ट बनवून पहा, प्रत्येक पदार्थामध्ये ऍड करून पहा आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते। वायटी फॅमिली, अशाच नवनवीन टिप्ससाठी आणि नवनवीन रेसिपींसाठी आपले युट्यूब चॅनल @trying मेरे कुक अँड ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा, म्हणजे जेव्हा माझे कुक अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत नाविन्यपूर्ण रेसिपीज तुम्हाला शिकायला मिळतील, तसेच नवनवीन टिप्सही तुम्हाला शिकायला मिळतील, तसेच रोज स्वयंपाकामध्ये काय बनवावं हा तुमचा प्रश्न पण सुटेल। धन्यवाद, हॅव अ गुड डे। भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपी सोबत नवीन कुक अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्त राहा। धन्यवाद, बाय बाय।